नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपल्या घरी जे राहिलेल्या चपात्या असतात त्याच्यापासून लुसलुशीत आणि मऊ असा चिवडा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे। हे पहा, नाश्त्यासाठी खूपच छान असा हा चपातीचा चिवडा आपण करू शकतो। चला तर मग आपण आज चपातीचा चिवडा करू। ह्या ज्या चपाती आहेत त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊत। नाश्त्यासाठी रोज रोज तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो। उपीट, पोहे, काहीतरी नवीन आणि वेगळं, म्हणजे जेणेकरून आपल्या चपात्याही संपतील आणि एक तोंडाची चव देखील वेगळी होईल। कारण आपल्या सगळ्या चपात्या बारीक करून झालेल्या आहेत। कढईमध्ये साधारणतः तिडपळी मी तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे मोहरी तडतड झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा मी घेतलेला आहे चिरून, तोही ह्याच्यात ॲड करते। एक 2 मिनटं कांदा परतून झाल्यानंतर तुम्हाला त्याचा कलर थोडा बदललेला दिसेल, तेव्हा लगेच त्याच्यात थोडी हळद, हिंग घातल्यामुळे चिवड्याला तुमच्या खूप छान असा फ्लेवर येतो। एक टोमॅटो, हे व्यवस्थित परतल्यामुळे आणि आपण टाईम टू टाईम सगळं घातल्यामुळे ना त्याचा कलरही छान आलेला आहे आणि प्रत्येक वस्तूचा कलर आहे तसा दिसतो। हे पहा, आता ह्याच्यात आपल्याला शेंगाचा कूट घालायचा आहे। एक 2 ते 3 चमचे शेंगाचं कूट घालते। नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता, त्याच्याऐवजी अख्ख्या शेंगा घातल्या तरी चालतील। लाल तिखट एक 2 चमचे घातलेला आहे। त्याला थोडंसं परतल्यानंतर बारीक केलेली चपाती आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे। चपातीमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे अगदी चवीनुसार मीठ तुम्ही बघून घाला। ह्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। बारीक मंद आचेवरच झाकून ठेवायचं आहे। ह्याच्यामध्ये मी 1 चमचा दही घेतलेला आहे, थोडंसं पाणी ॲड केले आणि ते ह्याच्यात थोडं घालते। त्याच्यामुळे चिवडा आपला अगदी छान लागतो, लुसलुशीत होतो, मऊ लुसलुशीत होतो। मस्त आपला चपातीचा नाश्त्यासाठीचा चिवडा तयार झालेला आहे। त्याच्यावर मी फ्रेश अशी कोथिंबीर घालते। अतिशय चविष्ट आणि छान हा आपला चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल वाजवा, त्याचप्रमाणे कमेंटही करा। आणखीन चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।